अकोले तालुक्यातील आदिवासी भागात बीएसएनएल कंपनीची मोबाईल नेटवर्क सेवा अपुरी आणि असमाधानकारक असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। विशेषतः वारुंघुशी, शिंगणवाडी, लव्हाळ लाडी, उडदावणे, पांजरे, बारी, सामत्र, कोलटेंबे, मुतखेल, मुरशेत या गावांसह अनेक भागांमध्ये बीएसएनएलची रेंज मिळत नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले। या भागात जनतेच्या मागणीनुसार बीएसएनएलचे टॉवर उभारणी केली खरी, परंतु नेटवर्क सेवा वारंवार खंडित होत असल्याने या सुविधेचा अपेक्षित लाभ मिळत नाहीये। दिवसाआड टॉवर बंद पडत असल्यामुळे नागरिकांना रेंज मिळत नाहीये। परिणामी मोबाईलद्वारे संपर्क साधणे कठीण बनले। त्यामुळे असूनही अडचण नसूनही खोळंबा अशा या भागातील नागरिकांची अवस्था झाली आहे। या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक अनंतू महादू घाणे यांच्या नेतृत्वाखाली तुकाराम खाडे, बाजीराव संगभोर, कुशाबा पोकळे, तुकाराम सारुप्ते, नंदू रगडे, दिलीप रगडे, भास्कर खाडे, मारुती खाडे, रामदास लांडगे, पांडुरंग उघडे, भवारी व इतर कार्यकर्त्यांनी एकत्र येत बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले। या निवेदनाद्वारे त्यांनी 8 दिवसात सेवा सुरळीत न झाल्यास अकोले येथील बीएसएनएल कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। आदिवासी भागात दळणवळणाच्या मर्यादांमुळे मोबाईल सेवा ही अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे ही समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी नागरिकांतून होते। नमस्कार, मी समाजसेवक अनंत महादू घाणे, भंडारादरा, अकोले तालुका। आज आम्ही सर्वजण दूरसंचार निगम लिमिटेड अकोले येथील कार्यालयामध्ये उपस्थित राहून इथं अधिकाऱ्यांना जे नेटवर्क कायमस्वरूपी बंद असतं आणि आठवड्यातून कधीतरी 1-2 वेळा नेटवर्क यायचे आणि ते बंद होतं आहे, तरी आदिवासी भागातील सेंडी, भंडारदरा, वारुंगसी, रतनवाडी, कोलटेंबा, तो घाटघर ह्या भागामध्ये जी आज रेंजच्या अभावी जे एक आपल्याला टावर कानडीत नाहीत, काही ठिकाणी बंद आहेत, काही ठिकाणी चालू आहेत, तर ते टावर शनिवार, रविवार आणि सोमवार ह्या 3 दिवसामध्ये कायम रेग्युलरली बंद असतं आहे। म्हणजे त्या ठिकाणी कुठंही रेंज नसती, कोणत्याही सिमला रेंज नसल्यामुळे कुठंही तेथील ग्रामीण जनतेला कुठेही फोन करण्यास आणि संपर्क साधण्यास त्यांना तिथं माहिती मिळत नाही, किंवा एकदम अर्जंट एका ठिकाणी जर डिलिव्हरी पाठवायची असेल 108ला फोन करायचं असेल, 102ला फोन करायचं असेल आणि डिलिव्हरी जर एखाद्या दवाखान्यात पाठवायची असेल तर त्या कामी एकदम म्हणजे संपर्कच होऊ शकत नसल्याने तिथली डिलिव्हरीची जी पेशंट असेल ती तशीच आणून त्यांना इकडं स्वतःच्या भाड्याने आणून इथं दवाखान्यामध्ये आणावं लागते आणि तिथं पूर्ण जाळं संसार तूर निगम बीएसएनएलचं पसरले असल्याने तिकडं आत्तापर्यंत म्हणजे ज्यापासून ती कार्यान्वित आहे ही जी संस्था बीएसएनएल त्या दिवसापासून कायम सतत शनिवार ते सोमवारपर्यंत रेंज बंद आणि पूर्ण तालुक्याचे पाऊस सुरू झाला का लाईन तुटणं, टावर बंद पडणं ह्या गोष्टी नेहमीच्याच झालेल्या आहेत। आज आम्ही या कार्यालयामध्ये आलो असता इथं एकही कर्मचारी अधिकारी उपलब्ध नाही आहेत, पूर्ण कार्यालय बंद आहे आणि हे सांगतायत आम्ही फिरतीला गेलेलो आहे। आणि मग फिरताय कुठं, टावर कुठं बघताय, तुम्ही चेक कुठं करताय हे तर जनतेला कळू द्या। जर शासनाचे एवढ्या सुविधा जर असतील, जर आदिवासी भागामध्ये 40 टावर आज पूर्ण उभं करायचं काम चालू असेल आणि ते कोणीच जर बघत नसेल तर मग ही जी संस्था आहे, जे कार्यालय आहे, हे कशासाठी, हे काय काम करतं आहे? जर काम करत नसेल तर यापुढं आम्ही 8 दिवसामध्ये आज आम्ही लेखी निवेदन दिलं इथं आणि या कार्यालयामध्ये लेखी निवेदन दिलं असताना जर कारवाई नाही झाली तर 8 दिवसामध्ये आम्ही इथं ह्या कार्यालयासमोर स्ट्राईक करणार आहे, मोठं आंदोलन करणार आहे का जेणेकरून कायमस्वरूपी आम्हाला ही यंत्रणा कार्यान्वित राहील व आदिवासी भागामध्ये सेवा होईल का जेणेकरून पावसाळ्यामध्ये जर संपर्क तुटला पावसाने तर कमीत कमी रेंजवर सांगता येईल का बाबा रे आम्ही अडकून पडलो आहे कुठंतरी, यासाठी कायमस्वरूपी यांनी सेवा द्यावी अशी मी मागणी करतो। थांबतो। धन्यवाद। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।